आणखीन एका खंडकाव्याकडे आपण वळणार आहोत. आपण पुढे गीतांचाही आनंद घेणार आहोत, त्यामुळे कलाकार सज्ज आहेत. पण आता जे आपण खंडकाव्य ऐकणार आहोत तो मला वाटतं एक मुकुटमणी आहे या सगळ्या ऐतिहासिक साहित्याचं, जे शिगोदेंच्या लेखणीतून अवतरलं. आणि या साहित्याला म्हणजे या खंडकाव्याला याचा विषयच आहे प्रतापराव गुजरांचा पराक्रम, ज्याच्यावरती कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात सारखं काव्य लिहून ठेवलं आहे. त्या विषयाला जेव्हा हात घातला गेला आणि ते काव्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वाचलं, तेव्हा त्यांनी निस्संशयपणे दाद देताना, शाबासकीची थाप देताना म्हटलं की कुसुमाग्रजांपेक्षाही काकणभर अधिक सरस अशी ही कविता वाचून मी चकित झालेलो आहे. हे उद्गार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे ज्या खंडकाव्याविषयी आहेत ते आपल्यासमोर सादर करतात आनंद देशपांडे. श्रीश्रावांनी लिहिलेले हे जे काव्य आहे ते 11 कडव्यांचं आहे आणि ते मूलतः बाबासाहेबांनी प्रतापराव गुजर या ध्वनिमुद्रिकेसाठी स्वतः म्हटलेलं होतं. त्या धबधब्याचा आशीर्वाद लाभलेला आणि परंपरा लाभलेला एक झरा तुमच्यासमोर हे आता सादर करण्याचा प्रयत्न करतोय. इसवी सन 1974 साली राज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेस काढलेल्या शिवकल्याण राजा या ध्वनिमुद्रिकेत वापरलेल्या वेडात मराठे वीर दौडले सात या प्रतापराव गुजरांवर कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या काव्याने अवघा महाराष्ट्र वेडावला होता. त्यानंतर पुन्हा त्याच विषयावर कविता लिहिणं हे खरंच मोठं आव्हान होतं. श्रीश्रावाने ते आव्हान आपल्या निधड्या छातीवर झेललं आणि जन्माला आलं एक वीरश्रीयुक्त काव्य सात दौडती सात दौडती. माझ्यापुरतं म्हणायचं झालं तर हे काव्य म्हणजे ज्वालामुखीतून उसळून आलेला रसरस्ता तप्त लावा आहे. दिनांक 15 एप्रिल 1673 च्या आसपास प्रतापरावांनी बहलोल खानाचा संपूर्ण पराभव करून त्याला धर्मवाट दिली. धर्मवाट दिली म्हणजे त्याला जिवंत सोडलं. महाराज त्यावेळी पन्हाळ्यावरती होते. रावानी बहलोल खानाला दिलेल्या धर्मवाटेची बातमी त्यांना कळाली आणि महाराज संतापले. संतापाच्या भरात महाराजांनी प्रतापरावांना एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी विचारलं, सला काय निमित्त केला? एक वेळ माणसे आणि जनावरे सोडून दिली असती तरी चाललं असतं, परंतु शत्रूचा सेनापती ताब्यात सापडला असता त्यांना का सोडलं? आता तो दुखावलेला वैरी पुन्हा स्वराज्यावर चालून येईल, शेतीवाडी तुडवून काढेल, गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होतील. त्याची जबाबदारी कोणावर? राव, याची जबाबदारी तुम्हावर. तुम्ही फक्त शिपाईगिरीच केलीत, सरदारी केलीच नाहीत. स्वराज्यावर वारंवार चालून येणाऱ्या गनिमास गर्दीस मिळवल्या विना आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका. प्रतापरावांच्या विजयाचा आनंद एखादं कोळ पान निखाऱ्यावर पडावं तसा करचळून गेला आणि महाराज म्हणाले तसंच घडलं. पराभूत झालेला बहलोल खान विजापुरास परत गेलाच नाही. तो स्वराज्याबाहेरच्या तिकोट्याला राहिला आणि पुन्हा 40,000 फौजेसह तो स्वराज्यावर हल्ले करू लागला. काही ठिकाणी स्वराज्याची होणारी नासाडी स्वतः प्रतापरावांनी जाऊन पाहिली आणि ते स्वतःवरच संतापले. महाराज म्हणतात तेच खरं, शत्रूवर दया दाखवायची नसते. आणि एक दिवस, तो दिवस होता शिवरात्रीचा. त्या दिवशी प्रतापराव आपल्या 6 स्वारांच्या निशी आपल्या छावणीपासून दूर टेहळणी करण्यास गेले होते. तेवढ्यात त्यांना समोरून धूळ उसळताना दिसली. त्या धुळीतून बातमी देणारा एक घोडेस्वार दौडत 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 प्रतापरावांच्या पाशी आला. घोड्यावरूनच मुजरा करत तो प्रतापरावांना म्हणाला, धनी, बहलोल खान पठाण 40,000 फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. नेसरीच्या रोखाने तो निघाला सुद्धा. आणि राव संतापले. त्यांची शिर तडतडत होती. छातीवरचे बंद अक्षरशः तुटले होते. संतापाच्या भरात त्यांनी आपल्या घोड्यावर मान टाकली. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या 6 स्वारांनी मान टाकली. धुमसत होते अंतर त्यातच पडली शिलगावणी, सुरंग उडला मनी उडाल्या ठिणग्या डोळ्यातुनी. राव इरेचा धनी पेटता डोंबच त्याच्या तनी, कडकडत्या खडगात नाचती तृषार्थ सौदामिनी. निप्पा तास वणव्याच्या वडवानल आज अधीर, 7 सतींचे पुण्य आणखी सप्तर्षींचा तीर.
अधीर वेडे वीर निघाले 7 शिवाचे तीर. तुफान वेगाने राव नेसरीकडे दौडत सुटले. बातमी सांगणारा तो स्वार मागून ओरडत राहिला, धनी थांबा, धनी थांबा, फौज अफाट आहे, कापून संपणार नाही, निदान मागची आपली फौज तरी घेऊन चला, धनी थांबा, धनी थांबा. प्रतापराव मात्र देहभान विसरले होते. काळाचाही भान त्यांना राहिलं नव्हतं. सूर्य रथाचे अश्व निघाले आले पृथ्वीवरी, चौखुर उधळत धरणी विंधत गेले वाऱ्यावरी. शिवतेजाच्या प्रखर शलाका सरसरल्या सत्वरी, काळोखाच्या छाताडावर थय थय नर्तन करी. जसा ऋषींचा शाप लेवनी उडले मंत्रित नीर, अधीर वेडे वीर निघाले 7 शिवाचे तीर. जयघोष करीत निघालेल्या आदिलशाही फौजेला समोरून धूळ उसळताना दिसली. हत्तीवर हौद्यात बसलेल्या बेहलोल खानाला लक्षात आलं की जे कोणी असतील ते थोडेच असले पाहिजे. होते फक्त 7च. इंद्रधनु विसकटले हासत, रंग निघाले नभा, 7 रंग उधळले दिगंती, प्रलय भैरवी प्रभा. प्रलयंकर उसकटल्या रेषा मोक्षदायिनींच्या, तुफान उठले मनात जैसे 7 समुद्रांच्या. खलनिर्दालन देव कार्य मग कसला त्यात उशीर, अधीर वेडे वीर निघाले 7 शिवाचे तीर. कालिका जणू संतप्त झाली होती. तिच्या 7ही हातातील शस्त्रे तळपत होती आणि एका हाताचे बोट समोर टवकारले होते. बेहलोल, बेहलोल. तुफान वेगाने समोर येऊन ते 7ही जण त्या 40,000 फौजेवर तुटून पडले. धडाड गरजत किंचाळत तटबंध नभाचे कोसळले, मेघ फोडून शिखर कड्याचे दरीत पडता तगमगले. तलवारींचे जीव आर्तले, रुधिर तृषेने तगमगले. परमेशाच्या अवकाशाला यमपाशाने परतवले. त्यांनी ज्यांना ज्यांना गाठलं त्यांना मरणानेच गाठलं. पण किती लढतील, किती लढतील. अक्षरशः आग उसळली होती त्यांच्यावर. समोर खान आनंदाने ओरडत होता, राव, प्रतापराव. ज्याने आपल्याला पाण्यावर तडफडून मरायला लावलं तो प्रतापराव. कत्लेआम करो, कत्लेआम करो. एक पडला, दुसरा पडला, याचा घोडा पडला, त्याचा घोडा पडला. खुद्द प्रतापरावांचं मस्तक उडालं. आपण कधी गेलात का त्या खिंडीमध्ये? तिथला ओढा अजूनही झुळझुळतोय. तिथल्या मातीला अजूनही रक्तझडीचा साद येतोय. तिथल्या दगडावर अजूनही प्रतापरावांच्या घोड्यांच्या टापा ठसठसतायत. तिथल्या हवेत अजूनही प्रतापरावांनी त्यावेळी दिलेल्या रणगर्जना ऐकू येत आहेत. आणि जवळच्या खेड्यात कोणी शाही डफावर थाप देत अजूनही गुणगणतोय, अजून उठते मृदगंधातून रक्तझडीची साद. अजून उठते मृदगंधातून रक्तझडीची साद. दरीत घुमते वादळ धरते रणघोषांचा नाद. थाप कड्यावर देत रंगते एक कथा शाहिरी. 7 चिरंजीवानी केली स्वारी मृत्यूवरी. पुन्हा अनावर, पुन्हा अनावर खिन्न मनावर उठते रुचा गभीर. अधीर वेडे वीर निघाले 7 शिवाचे तीर. अजून उठती सह्यगिरीच्या दरीत हुंकार. अजून उठती सह्यगिरीच्या कुशीत हुंकार. आवरता हुंदके दाटतो दरीत अंधार. लकेर ये अतृप्त स्वरांची चुकार वाऱ्यावरी. अधीर वेडे वीर निघाले 7 शिवाचे तीर. 7 चिरंजीवांनी केली स्वारी मृत्यूवरी. महाराजांना रायगडावर ही बातमी समजली. महाराजांना अपरंपार दुःख झालं. काय केलं तर राव, हे स्वराज्य अजून नवीन आहे. सरसेनापती म्हणून तुमची काही कर्तव्य आहेत म्हणून बोललो होतो राव. तुम्ही अशी आत्महत्या करावी यासाठी नव्हतो बोललो. माझा राव पडला, आता सैन्याचा बंद कैसा राहतो. खरंच महाराजांना त्यावेळेस काय वाटलं असेल? मला तर असं वाटतं त्यावेळेसच काय, पण बाजी पासलकर, शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, वाघोजी तुपे, सूर्याजी काकडे या साऱ्या मंडळींनी जेव्हा स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्याही वेळेस खरंच महाराजांना काय वाटलं असेल?
इतिहास पुराव्याअभावी बऱ्याच ठिकाणी मुका आणि बहिरा असतो, पण कवीला ते बंधन नसतं. म्हणूनच श्रीश्रावांसारखा प्रज्ञावंत कवी या प्रसंगी लिहून जातो, आकाश पांगळे क्षितिजा वाचून कसा उडावा पक्षी, आकाश पांगळे क्षितिजा वाचून कसा उडावा पक्षी, लेणेच लोपले काय करू ही बिनमोलाची नक्षी. आकाश पांगळे क्षितिजा वाचून कसा उडावा पक्षी, लेणेच लोपले काय करू ही बिनमोलाची नक्षी. सोबती सखा मी गमावला की, सोबती सखा मी गमावला की, रुसला मजवरी राव. भलतेच गाठले सूर्यफुला तू ओसाडीचे गाव. मज दिली अयोध्या, मज दिली अयोध्या, तुला लाभले वैकुंठीचे नाव. तू लपला कोठे मला घालुनी देवपणाचे घाव. ही मूर्ती भीषण, ही मूर्ती भीषण नसेल जर का प्रतापमाला वक्षी. आकाश पांगळे क्षितिजा वाचून कसा उडावा पक्षी, आकाश पांगळे क्षितिजा वाचून कसा उडावा पक्षी. मी अभिषेक देशपांडे यांना विनंती करते देशपांडेंचा या ठिकाणी सन्मान करावा. आणि त्याचबरोबर आपण सर्व वादकांचाही